मला सत्य कळले आहे हे मी आता बानूला सांगितले आहे। तिच्यासाठी आता माझ्याकडे काहीही करायला उरले नाही। म्हाळसा, मला तुझे म्हणणे मान्य आहे, परंतु ह्यातून निराश न होता हाती असलेल्या प्रत्येक क्षणाचं सोनं करण्याची संधी आता बानूकडे आहे। परंतु ह्या साऱ्यासाठी आता कालमर्यादा निश्चित करायला हवी। आत्मज्ञान ही एक घटना आहे। एखादं पान फांदीवरून सहज पडावं इतकी ती सहज घटना कोणत्याही क्षणी घडू शकते। नाहीतर इतके प्रयत्न करून देखील ते कधी घडेल हे सांगता येणार नाही। त्यामुळे स्वाभाविकच आहे बाणाईला आत्मज्ञान होण्यासाठी जो वेळ लागेल तो तिला द्यायला हवा। याचा अर्थ असा नाही की आपण प्रयत्न करणंच थांबवावं। बानूला सूक्ष्म देहाने शक्तिपीठाचे दर्शन घडवणे अजून व्हायचे आहे। ह्या वेळेस तिला सूक्ष्म देहाने न नेता सहदेहाने घेऊन जावे असे मला वाटते। पण ह्यातून काय साध्य होणार आहे ते मी योग्य वेळ आल्यावर सांगतो। मला गडावर कोणीतरी येण्याची चाहूल लागत आहे। ह्या पुढे अवतार समाप्तीपर्यंत कार्य कसे करायचे याचा मी एकांतात विचार करतो। नंदी, नंदी, देवा, गडावर भृगु ऋषी आले आहेत। त्यांना तुम्हाला तात्काळ भेटायचे आहे। नंदी, भृगु ऋषींना आतमध्ये येण्यासाठी अनुमतीची काय आवश्यकता? त्यांना थेट आतमध्ये घेऊन ये। जशी आज्ञा देवा। यावेळेस भृगु ऋषींचं गडावर येणं हा एक योगायोग नसावा। हे श्री खंडेराय, श्री म्हाळसादेवी, माझा प्रणाम स्वीकार करावा। इंद्रदेव, जेजुरी तुमचे स्वागत आहे। देवेंद्र, तुम्ही जेजुरीत आला आहात म्हणजे निश्चितच काहीतरी विशेष प्रयोजन असणार, हो ना? होय देवी, एका विशिष्ट प्रयोजनामुळेच आम्ही इथे आलो आहोत। आम्ही? हो, आम्ही म्हणजे मी आणि शचीदेवी। पण त्या तर इथे दिसत नाहीत। त्या बानुवाड्यात आहेत, त्या गडावर आल्या नाहीत। म्हणजे खरं तर तुम्ही बानूला भेटायला आला होतात, हो ना? आपली शंका रास्त आहे देवी। होय, आम्हाला खरं तर बानूची चिंता अस्वस्थ करत होती आणि म्हणूनच तिची भेट घ्यायला
आम्ही तिथे गेलो. बानूची भेट घ्यायला आम्ही तिथे गेलो खरे, पण तिथं आमच्या असं लक्षात आलं की इंद्रदेव, तुमच्या मनात जे काही आहे ते स्पष्टपणे सांगा. कोणताही संकोच नका बाळगू. क्षमा असावी, पण आम्ही बानूची भेट घ्यायला तिथे गेलो आणि आमच्या असं लक्षात आलं की बानूने स्वतःला एका कक्षात कोंडून घेतला आहे. आणि कुणीही आलं, कुणीही कितीही विनवण्या केल्या तरी ती त्या कक्षातून बाहेर यायला तयार नाही. आणि देवा, त्यापुढे आम्हाला असंही समजलं की आपण बानूला भेटायला नकार दिलात, तिच्याशी बोलायलाही नकार दिलात आणि म्हणून तिने हा निर्णय घेतलाय. महसा, मी तुला सांगितलं तसंच घडलं. बानूने नको तो निर्णय घेतला आहे. देवा, माझ्या मनात एक प्रश्न आहे ज्याचं उत्तर काही केले आम्हाला समजत नाही. देवेंद्र, तुम्हाला श्री खंडेरायांनी आधीच सांगितलं आहे, तुमच्या मनात जे काही आहे ते कोणताही संदेह, कोणताही संकोच न ठेवता त्यांना स्पष्टपणे विचारा. इंद्रदेव, मनात जे काही आहे ते स्पष्टपणे विचारा. ठीक आहे. मग देवा, मला असं सांगा की माझ्या कन्येच्या हातून असा कोणता अपराध घडला म्हणून हा कठोर निर्णय आपण घेतला. देवा, हा बानूवर अन्याय आहे असं आपल्याला वाटत नाही? इंद्रदेव, हा निर्णय केवळ माझ्या एकट्याचा नाहीये. म्हणजे मी समजलो नाही देवा. ह्यांनी मला तसं वचन दिलं आहे, कारण मी यांच्याकडून वचन घेतलं होतं की यांनी बानूशी बोलू नये. क्षमा असावी देवी, पण आता तर आपल्याला साक्षात्कार झाला आहे. आपल्याला हे कळून चुकलंय की बानू हीच आपल्या गतजन्मातील सखी आहे. आणि असं असताना आपण असा निर्णय घ्यावा याचा उलगडा होत नाही. कारण असं वागणं हे बानूच्या भल्यासाठी आहे. देवी, मी असं म्हणत नाही की आपण जो निर्णय घेतला आहे तो अयोग्य आहे, परंतु बाणाईने स्वतःला कोंडून घेतले आहे त्याचाही आपण विचार करायला हवा. आणि विशेषतः तुम्ही असं सांगितल्यानंतर बानूने असं करावं ह्याचा आपण निश्चितच विचार करायला हवा. पण आता या क्षणी बानूला सहाय्याची गरज आहे. हे मला देखील पटत आहे, परंतु मी म्हाळसेच्या वचनात अडकलो आहे आणि मी दिलेले वचन मोडणार नाही. श्री म्हाळसा देवीने बानू समोर सत्याची घोषणा केली आहे. म्हणजे आता देवी खंडोबासनी घेऊन कैलासात जाणार का काय?